एकाच व्यक्तीवर मन स्थिर असलं पाहिजे. जुन्याच्याच नव्याने प्रेमात पडता आलं पाहिजे आणि इतकं प्रामाणिक आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर किंवा आवडत्या व्यक्तीसोबत असलं पाहिजे. मी बोलते लग्नानंतरच्या प्रेमाचं. लग्नानंतरचं प्रेम हे संपत नाही तर बदलतं. मी रोहिणी आणि स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये. आज आपण बघणार आहोत लग्नानंतरचं प्रेम. नवरा बायको मधलं लग्नानंतरचं प्रेम खरं तर संपत नाही पण बदलतं नक्की. बघूया तर कसं. खरं तर लग्नानंतरचं प्रेम हे फुलपाखरासारखं चमकत नाही, तर ते रोजच्या जीवनात हळूच मिसळलेलं असतं. त्याचा किंवा तिच्या गुड मॉर्निंगच्या मेसेजने ते प्रेम नसतं, तर जेवलीस का ग किंवा जेवलास का या बोलण्यात असतं. इथे रोमांस कमी होतो कालांतराने, कारण का जबाबदाऱ्या कर्तव्य वाढलेली असतात. पण हेच प्रेम खोलवर आणि जबाबदारीने असल्यामुळे छानपैकी संथ गतीने ते खोल खोल रुजत जातं. लग्नानंतरचं प्रेम हे बदललेलं असलं तरी त्यामध्ये गोडवा जास्त असतो. ते कधी संपत नाही. या टप्प्यामध्ये प्रेम म्हणजे खरं तर परफेक्ट जोडीदार असं नाही होत. तो किंवा ती त्याच्या अपूर्णतेसह दोघांनी एकमेकांना स्वीकारलेलं असतं. हे तेच प्रेम असतं जे हळूहळू बहरत असतं. कधी कधी मौन येतं, भांडणं होतात, रुसवे असतात, पण या सगळ्यात सुद्धा ते एकमेकांची साथ कधी सोडत नाही. 2 दिवस भांडतात, अबोला धरतात, 4 दिवस भांडतात, अबोला धरतात, पण काही दिवसातच ते एकत्र येतात. हेच ते प्रेम असतं, लग्नातलं प्रेम, लग्नानंतरचं प्रेम. कितीही मौन झालं, वाद झाले तरी साथ काही सुटत नाही. हेच ते प्रेम असतं. जसं जसं वय वाढत जातं, 40शी आपली पार होते, तर हे प्रेम अजून मजबूत होत जातं. आणि ते खरं तर एकमेकांसाठी असतं ते प्रेम. म्हणजे त्याचं तिच्यासाठी असतं, तिचं त्याच्यासाठी असतं. ते एकमेकांसाठी पूरक असे झालेले असतात. या टप्प्यावर मच्युअर झालेले असतात. त्यामुळे लग्नानंतरचं प्रेम हे खरंच संपत नाही, पण थोडंसं बदलतं. लग्नामध्ये नवरा बायको भांडतात, एकमेकांशी भांडतात, बोलतात, एकमेकांचं म्हणणं ऐकतात सुद्धा. काही काळ मौन असलं तरी एकत्र राहतात आणि मग सगळं संपुष्टात आलं का एकत्र सोबत जीवन व्यतीत करतात. एकमेकांवर नाही तर एकमेकांसाठी असणारं हे प्रेम खरं तर जसं जसं वर्ष होत जातात लग्नाला, तसे ते प्रेम जास्त खोल खोल रुजत जातं. तुम्ही सुद्धा असं प्रेम अनुभवलं असेल तर खरंच तुमचं प्रेम नक्कीच नशिबान आहे. तुम्ही नशिबान आहात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.